नमस्कार विद्यार्थी मित्र. वराड क्रॅशपूर्व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा इयत्ता 11वीच्या वर्गामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मी प्राध्यापक नामदेव मासे आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऑनलाईन लेक्चरमध्ये आज पहिलाच लेक्चर या ठिकाणी आपण बघतोय. मी अर्थशास्त्र सहकार आणि 11वीसाठी व्यापार संघटन या विषयाचं अध्यापन करतो. मी या ठिकाणी आपली ऑनलाईन सर्व प्रोसेस सध्या सुरू आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या शाळा बंद असल्यामुळे सर्वत्र कामकाज हे ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज आपण सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. मी प्राध्यापक नामदेव मास्ती, विषय अर्थशास्त्र सहकार वाणिज्य संघटन व्यवस्थापन OC हा विषय इयत्ता 11वीला शिकवतो. त्या विषयाचा अभ्यासक्रम तुम्हाला दिला जाईल आणि त्यानंतर यूट्यूबची लिंक बघून आणि PDF द्वारे तुम्ही सर्वांनी घरी बसून नोट्स काढायचे आहेत आणि त्यानुसार दिलेले स्वाध्याय असतील ते सोडवायचे आहेत. काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पर्सनल व्हॉट्सअप नंबरला त्या ठिकाणी कळवायचं आहे. त्यामुळे या ऑनलाईनच्या अभ्यासक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. चला तर आपण विषयाला सुरुवात करूया. थोडक्यात अर्थशास्त्र विषयाचा परिचय, पाठ्यपुस्तक कसं आहे आणि विषयाचं स्वरूप कसं आहे ते थोडक्यात आपण बघूया. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. या ऑनलाईनच्या माध्यमातून आपण सर्व घरी बसून अभ्यास करणार आहोत. त्या दृष्टीने दिलेल्या रोजच्या नोट्स, यूट्यूबच्या लिंक वेळेवर बघणे व दिलेला स्वाध्याय आहे तो स्वाध्याय पूर्ण करणे अत्यंत गरजेचं आहे. यानंतर आपण थोडक्यात अर्थशास्त्र विषयाचा परिचय, पाठ्यपुस्तक कसं आहे, अभ्यासक्रम काय आहे हे थोडक्यात आपण बघणार आहोत. या पद्धतीचं जर तुम्ही पुस्तक बघितलात तर अर्थशास्त्र विषयाचं या पद्धतीचं 11वीचं पुस्तक आहे. त्याचं फ्रंट पेज आहे हे अर्थशास्त्र. यामध्ये सर्व दिलेलं आहे. त्याचं एकंदरीत जर बारकाईने तुम्ही बघितलात तर टोटल भारताची अर्थव्यवस्था, व्यापार, समुद्रमार्गे चालणारा व्यापार, पैसा इथे दाखवलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक व्यवहार, इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर, शेती, दुग्ध व्यवसाय, स्कूल मॅनेजमेंट, त्याच्यानंतर इतर प्रकारचे सर्व कारागीर आणि सर्व मेडिकल स्टाफ या संदर्भातील माहिती ही अर्थशास्त्रामध्ये दिलेली आहे. याच्यापूर्वी तुम्हाला 9वी-10वीला अर्थशास्त्र हा विषय असेल, पण अर्थशास्त्र हा एक असा विषय आहे की प्रत्येकाच्या जीवनाशी महत्त्वाचा भाग असलेला एक विषय आहे. अर्थ म्हणजे पैसा आणि शास्त्र म्हणजे एक माहिती देणारी शाखा. शास्त्र म्हणजे शाखा. तर हे प्रत्येक माणसाच्या जीवनामधील ज्या गरजा आहेत त्या गरजा कशा पूर्ण कराव्यात, त्यानंतर त्या गरजा पूर्ण करत असताना कोणकोणती साधने वापरावीत, ती साधने आपण उपभोगत असताना म्हणजे एखादी वस्तू विकत घेत असताना तर कशा पद्धतीने माणूस विचार करतो, या सर्व घटकांचा विचार करून त्या शाखेमध्ये वेगवेगळ्या घटकांचा विचार केला जातो. ते म्हणजे एक अर्थशास्त्र. म्हणजे त्याची थोडक्यात व्याख्या म्हणायची झाली तर माणसाच्या गरजा या अनेक आहेत, परंतु त्या गरजा पूर्ण करण्याची जी साधने आहेत ती साधने मात्र कमी आहेत आणि ही साधने कमी असल्यामुळे त्यांचा एकमेकांबरोबर सांगड घालत असताना अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात आणि ह्या समस्या कमी करायच्या असतील तर जे शास्त्र उपयुक्त पडले ते म्हणजे अर्थशास्त्र, अशी एक थोडक्यात संकल्पना आहे. तर हे फ्रंट पेज या पद्धतीचं आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं तर याचं शेवटचं जे पेज आहे, शेवटचं पेज या पद्धतीचं आहे. नीती आयोग,
त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे इथे तुम्हाला पूर्ण एरिया दिसतो. शेती दाखवले, वेगवेगळ्या प्रकारची माणसं काम करतात, पैशाचे व्यवहार करतात, वेगवेगळ्या प्रकारचे पुरातत्व घटकातील काही हे दिलेत, ऐतिहासिक वस्तू, इंडस्ट्रियल दिलं, त्याच्यानंतर सायन्स टेक्नॉलॉजी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सपोर्ट आहे. ही सर्व माहिती या पुस्तकामध्ये कवर पेजला दिलेली आहे. ते पुस्तक व्यवस्थित बघा. इंटरनल पेजला काय आहे ते बघूया आपण जरा थोडक्यात. तर पहिल्या पानावरतीच तिथे अनुक्रमणिका दिलेली आहे. ही अनुक्रमणिका बघा. विषय जरा तुम्हाला नवीन असेल, परंतु पुन्हा वाचन करून समजून घेऊन या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. 1 ते 10 प्रकरणं दिलेले आहेत. या प्रत्येक प्रकरणाचा आपण डिटेल्स अभ्यास करणार आहोत. त्या प्रकरणानुसार आपण पुढे जाणार आहोत. त्यामधील पहिलं अर्थशास्त्र संकल्पना, कोणकोणत्या संकल्पना आहेत. पैसा म्हणजे काय, पैशाचे प्रकार, विभाजन मूल्य, जे नवीन आत्ता प्रकरण बदलत्या अभ्यासक्रमानुसार दिलेलं आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी चालते त्या संदर्भातील, भारतातील ग्रामीण विकास किती झाले त्याची कारणे, ग्रामीण विकासाची, ग्रामीण ऱ्हासाची कारणे, भारतातील लोकसंख्या किती आहे, लोकसंख्येची घनता, लोकसंख्येची वैशिष्ट्ये, लोकसंख्या वाढीची कारणे, लोकसंख्या कमी करण्याचे उपाय, भारतातील बेरोजगारी कशी आहे, त्याची कारणं काय आहेत, काय परिणाम काय, भारतातील दारिद्र्य, 1991चं आर्थिक धोरण आणि आर्थिक नियोजन, अशी 10 प्रकरणं आपल्याला या प्रस्तुत अर्थशास्त्र विषयामध्ये दिलेले आहेत. पुस्तक उघडलं तर तुम्हाला या पद्धतीने बघायला मिळेल. त्यानंतर आपण पुढे जाऊया. ते म्हणजे पहिलं प्रकरण आहे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. मूलभूत ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा या पहिल्या प्रकरणामध्ये दिलेल्या आहेत. जर बघितलं आपण तर अर्थशास्त्र हे एक महत्त्वाचं शास्त्र आहे. ज्याला नैसर्गिक शास्त्र, सामाजिक शास्त्र असे जरी वेगळ्या 2 शाखा आहेत, त्यामधील एक अर्थशास्त्र ही एक महत्त्वाची शाखा आहे. जशा विज्ञानामध्ये अनेक प्रकारच्या शाखा आहेत, त्या पद्धतीने इथे अनेक प्रकारच्या शाखा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. तर त्या आपण थोडक्यात त्या ठिकाणी बघणार आहोत. अर्थशास्त्र म्हणजे काय बघा. इकडे वेगवेगळ्या प्रकारचे घटकांचा अभ्यास केला जातो. आता अर्थशास्त्र हा विषय कशा पद्धतीने आला तर इकॉनॉमिक्स ज्याला म्हणतात, अर्थशास्त्र, त्याचा मूळ शब्द आहे, हा ग्रीक शब्द आहे आयकोनोमिया, यापासून हा शब्द उत्पत्ती झाला. त्याचा अर्थ काय तर कौटुंबिक व्यवस्थापन. दैनंदिन जीवनामध्ये कुटुंब जे चालतं तर व्यवस्थापन कसं करावं, हे व्यवस्थापन करत असताना आपल्याला अर्थशास्त्र ह्या काही महत्त्वाच्या शाखा आहेत त्या अर्थशास्त्रामधील, ते अर्थशास्त्र आपल्याला शिकवतं. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे अर्थतज्ञ आहेत. त्या अर्थतज्ञांनी अभ्यास करून खाली व्याख्या मांडलेल्या आहेत की अर्थशास्त्र कशा पद्धतीने आहे. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कौटिल्याचे अर्थशास्त्र. कौटिल्य हा एक महत्त्वाचा अर्थतज्ञ होता, ज्यांनी संपत्ती आणि शास्त्र विज्ञान यावरती आधारित महत्त्वाचं विवेचन केलेलं आहे. कौटिल्याचे अर्थशास्त्र हे राजकीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यानंतर कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्राची संकल्पना काय मांडली तर सरकार आणि राज्याची भूमिका महत्त्वाची आहे असं त्यांनी मांडलं. संपत्ती निर्माण करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि राज्याचे कल्याण कशा पद्धतीने करता येईल, सुशासन कार्यक्षम यंत्रणेची आवश्यकता का आहे आणि अर्थशास्त्रातील राजकीय कल्पनांचे संकलन त्यांनी केले आहे कौटिल्याने. त्यानंतर ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी राष्ट्राची संपत्ती, वेल्थ ऑफ नॅशन्स, हा एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिला 1756 आणि या ग्रंथामध्ये त्यांनी विवेचन केले की अर्थशास्त्र हा एक असं शास्त्र आहे की जे मानवी जीवनाशी अत्यंत निगडीत आहे. आणि त्यामध्ये त्यांनी खाली महत्त्वाचे बघा, त्यांनी कोणता ग्रंथ मांडला तर ॲन इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ दी वेल्थ ऑफ नॅशन्स, हा एक महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी मांडला. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी विवेचन केलं की निर्हस्तक्षेपाचे धोरण, सरकारने कोणत्याही प्रकारचे हस्तक्षेप करू नये, भांडवल व संपत्तीचा साठा, आर्थिक घडामोडीचे नैसर्गिक नियम आणि श्रम विभाजन
या विशिष्ट पैलूला त्यांनी महत्त्वाचे स्थान दिले. अशी ही संकल्पना अर्थशास्त्राचे जे जनक होते ॲडम स्मिथ यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. त्यानंतर आहे अल्फ्रेड मार्शल. हे एक महत्त्वाचे अर्थतज्ज्ञ आहेत. ज्या अर्थशास्त्राच्या महत्त्वाच्या 2 शाखा आहेत. त्या 2 शाखा म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र. या 2 शाखा आहेत. त्या 2 शाखांचा विकास ज्यांनी केला ते म्हणजेच डॉक्टर मार्शल. त्याने प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राची मूलतत्त्वे हा ग्रंथ 1890मध्ये प्रकाशित केला आणि या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. तर हे सगळ्या व्याख्या या ठिकाणी थोडक्यात दिलेल्या आहेत. ते जरा तुम्हाला दिलेल्या नोट्सनुसार पूर्ण करा. लिओनेल रॉबिन्स यांनी दुर्मिळतेवर आधारित महत्त्वाची एक संकल्पना सांगितली. त्यांनी सांगितलं 1932मध्ये अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व, ॲन इन्क्वायरी एसी ऑन दी नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स या पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि या पुस्तकामध्ये अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या केली. म्हणजे आत्ता मगाशी म्हटलं बघा, अमर्यादित गरजा व मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र. म्हणजे मानवाच्या गरजा ह्या असंख्य आहेत, अनेक गरजा आहेत, परंतु ते गरजा पूर्ण करण्याची जी साधने आहेत, म्हणजे पैसा पण म्हणूया, ते साधनं कमी आहेत, दुर्मिळ आहेत आणि त्याला पर्यायसुद्धा आहेत. म्हणजे एखादी वस्तू नाही मिळाली तर आपण त्याचा दुसरा पर्याय आपण शोधतो. ह्या सांगड ज्या शास्त्रामध्ये घातली जाते, ह्या शास्त्राचा अभ्यास ज्या ठिकाणी केला जातो, त्या ज्या वेळी अशा पद्धतीने माणूस वागतो, का वागतो याचा अभ्यास या शास्त्रामध्ये, अर्थशास्त्रामध्ये केला आहे. त्यामध्ये खाली त्यांनी मुद्दे मांडलेत: अमर्यादित गरजा, मर्यादित साधने, गरजांचा प्राधान्यक्रम, साधनांचे पर्यायी उपयोग. यावर आधारित खाली एक चार्ट दिलेला आहे. विचार करायचं आणि अर्थतज्ज्ञांची नावं कोणती आहेत ते जरा बघायचं. बघा, हे चार्ट दिला आहे. त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे कालखंड दिलेत. 18वे शतक, 18 शतकामध्ये कोणते अर्थतज्ज्ञ, तर ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल, टी.आर. माल्थस. ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्र जनक, डेव्हिड रिकार्डो यांनी खंडाचे सिद्धांत मांडले, जे.एस. मिल हे सुद्धा एक खंडांचे सिद्धांत महत्त्वाचे त्यांनी मांडले. माल्थस यांनी लोकसंख्येवर आधारित सिद्धांत मांडले. नवसनातनमध्ये संप्रदाय जे होते 19वे शतक ते 19 आणि 20व्या शतकामध्ये अल्फ्रेड मार्शल, फिशर आणि आधुनिक अर्थतज्ज्ञामध्ये जे.एम. केन्स असे महत्त्वाचे काही शास्त्रज्ञ आहेत. या शास्त्रज्ञांनी आपली भूमिका अत्यंत महत्त्वाची मांडलेली आहे. तर अर्थशास्त्राच्या शाखा कोणत्या आहेत त्या आपण शाखा पुढच्या टॉपिकमध्ये, आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तत्पूर्वी या प्रकरणामधील अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना आहेत त्या जरा वाचन करा, लिहा. काय प्रॉब्लेम असेल तर आपण नंतर कॉलेज सुरू झाल्यानंतर आपण पूर्ण करणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा सर्वांचं आभार, धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत प्राप्त होईल, पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत प्राप्त होईल. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील व्हिडिओ ज्यावेळी यूट्यूबला अपलोड केला जाईल त्यावेळी तुम्हाला ती नोटिफिकेशन प्राप्त होईल. धन्यवाद.